पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. आता पुढचा प्रश्न बघा. जर एखादा चेंडू जर एखादा एखादा चेंडू एखादा चेंडू इमारतीच्या छतावरून खाली सोडला तर तो 3 सेकंदात तळाशी पोहोचतो, तर इमारतीची उंची किती असेल? इमारतीची उंची किती असेल? थोडं बघा संतोष सर. पर्याय क्रमांक बघा. पर्याय क्रमांक 4 आहे याचं उत्तर. किती आहे? 4. पुढचा प्रश्न घेऊया. ह्याच्यामध्ये गर्भाशयातच संकुलित आहार मध्ये गॉल्जी 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 संकुलित फुग्यासारख्या कोशांना डॅश म्हणतात. जलिका, कुंडे, गिरवा, पिटिका. बरोबर रिअल. काय आहे उत्तर? पिटिका. एक मोल जड पाणी म्हणजे डॅश जड पाणी होय. 18 ग्रॅम, 19 ग्रॅम, 3 ग्रॅम, 20 ग्रॅम. बरोबर संतोष सर. संतोष सरांचं उत्तर आलेलं आहे. नाही, साधं पाणी आहे ते. जड पाणी. जड पाणी. जड पाणी विसरू नका. बरोबर कोमल मॅडम. जड पाणी म्हणजे 20 ग्रॅम. किती आहे? 20 ग्रॅम. पुढचा प्रश्न. जर पाण्याला 0 डिग्री सेल्सिअस पासून तापवले तर त्याचे आकारमान डॅश होते. वाढते, 4 डिग्री सेल्सिअस पर्यंत कमी होते, तसेच राहते, सुरुवातीला वाढते आणि नंतर कमी होते. बघा, पाणी कुठपर्यंत नियम पाळतो? बरोबर संतोष सर. पाणी कुठपर्यंत नियम पाळतो हे तुम्हाला माहित आहे? बरोबर कोमल मॅडम. कुठपर्यंत नियम पाळतो पाणी मग? बरोबर पट आन्सर. 4 डिग्री सेल्सिअस पर्यंत हा नियम पाळतो. म्हणजेच 126 उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न. मानवामध्ये दुधाचे दात पडून पुन्हा होणाऱ्या दाताची संख्या डॅश असते. येणाऱ्या दाताच्या म्हणजेच होणाऱ्या. 20, 28, 12, 32. बरोबर संतोष सर. बरोबर कीर्ती मॅडम. बरोबर रिअलमी. उत्तर आलेलं आहे सर्वांचं. 20 कोमल मॅडम 20 आहे उत्तर. श्रद्धा मॅडम बरोबर.
विष आहे, विष. चला पुढचा प्रश्न. टायटन हा चंद्र किंवा उपग्रह डॅश या ग्रहाचा आहे. मंगळ, शुक्र, गुरु, शनी. थोडं बघा सर. पेपर 2चेच आहेत कोमल मॅडम सर्व प्रश्न. त्याचे आन्सर थोडं बघा. शनी, शनी. बघा, जेव्हा वस्तू अंतवक्र आरशाच्या ध्रुव आणि मुख्य नाभीच्या दरम्यान ठेवली तेव्हा तिची प्रतिमा डॅश असते. वास्तव, उलट आणि छोटी. पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 2. वास्तव, उलट आणि मोठी. पर्याय क्रमांक 3. वास्तव, सुलट आणि मोठी. पर्याय क्रमांक 4. आभासी, सुलट आणि मोठी. हा प्रश्न आपला झालेला आहे. थोडा याच्याशीच मिळता जुळता प्रश्न झालेला आहे आपला. नाही, थोडं बघा. पर्याय क्रमांक 4. आभासी, सुलट आणि मोठी. आभासी, सुलट आणि मोठी. पुढचा प्रश्न बघा. 30. लाजाळूच्या पानांची हालचाल ही डॅश हालचाल असते. कंपनवृत्ती, तापमानवृत्ती, प्रकाशनवृत्ती. आले संतोष सरांचं उत्तर तर आले. आधारनवृत्ती. रिअलमीचं पण आले. अजून दोघा जणांचे वा कोमल मॅडमचे आले. फायनल करू मग. पर्याय क्रमांक 1. कंपनवृत्ती. पुढचा प्रश्न. बरोबर उज्ज्वला मॅडम. बघा प्रश्न. जर मोटार कारचा वेग 3 पट केला तर त्या कारची गतीज ऊर्जा डॅश पट होईल. पर्याय क्रमांक 1 3 पट. पर्याय क्रमांक 2 6 पट. पर्याय क्रमांक 3 9 पट. बरोबर रिअलमी. पर्याय क्रमांक 4 12 पट. बरोबर संतोष सर. करू डन. येऊ द्या अजून एक दोघांचं येऊ द्या. डन करून टाकू. बरोबर पठाण सर. बघा पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. चल पुढचं बघू. 32. प्रयोगशाळेतील कृत्रिम पर्यावरणात सर्वात प्रथम तयार केलेला सेंद्रिय पदार्थ डॅश हा होय. युरिया, इथिल अल्कोहोल, मिथेन आणि इथेन. बरोबर संतोष सर. बरोबर रिअलमी. युरिया. कोणता आहे? युरिया. पुढचा प्रश्न 33. इथं थोडी मिस्टेक झाली ते तुम्हाला सांगते
काय झाले ते. पियन पियूयन म्हणजे डॅश होणारे नियंत्रण. कर्बोदकाचे ऑक्सिडीकरण म्हणजे द्वारे आणि स्निग्ध पदार्थाचे ऑक्सी सूक्ष्मजीवांद्वारे. तिसरं कर्बोदकांचे विना ऑक्सी सूक्ष्मजीवांद्वारे. आणि चौथं प्रथिनांचे विना ऑक्सी सूक्ष्मजीवांद्वारे. पिवन पियू पुवन पुवन बरोबर. रिअलमी बरोबर रिअलमी. अजून सांगा कोणी. पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे. रिअलमीने दिलेलं आहे. बघा. 100 ग्रॅम वजनाच्या असणाऱ्या वस्तूची गतीज ऊर्जा 20 जूल आहे, तर तिचा संवेग किती. बघा पर्याय क्रमांक 1 2 किलोग्रॅम मीटर पर सेकंद, हाफ केजी मीटर पर सेकंद, 20 केजी मीटर पर सेकंद, 40 केजी मीटर पर सेकंद. रिअल मी बघा थोडं. पर्याय क्रमांक 1 आहे याचं उत्तर. एक आहे. सॉल्व्ह करून बघू शकतात नंतर तुम्ही. स्थितीज ऊर्जा गतीज ऊर्जा कशी काढायची आपण शिकलेलो आहे. संवेग पण पाहिलेला आहे. बघा पिवळा फॉस्फरस डॅश मध्ये साठवितात. केरोसिन, पाणी, इथर, अल्कोहोल. बरोबर संतोष सर. संतोष सरचं उत्तर आले रिअलमी. थोडं बघा. पर्याय क्रमांक 2 आहे याचं उत्तर. 2 आहे. फळांना आणि फुलांना मिळणारा रंग आणि पिवळा रंग डॅश मुळे असतो. नारंगी रंग आहे तिथं. नुसतं रंग झाले. नारंगी रंग आणि पिवळा रंग. टायपिंग मिस्टेक झाल्यात थोड्याशा. थोड्याशा म्हणण्यापेक्षा थोडा जास्त झाल्यात थोड्या. नारंगी आणि पिवळा. आले उत्तर एक जणाचं. बरोबर आहे संतोष सर. बरोबर. पठाण सर उत्तर आलेलं आहे. पर्याय क्रमांक 3 वर्णलवके. बघा पीएच प्रमाणालाच डॅश प्रमाण असे सुद्धा म्हणतात. केल्विन, सोरेसन, ॲव्होगॅड्रो, लेविस.
बरोबर पठाण सर. बरोबर रिअल. पर्याय क्रमांक 2 सोरेसन. चुंबकाची खरी कसोटी कोणती? चुंबकत्वाची खरी कसोटी कोणती? आकर्षण, प्रतिआकर्षण, आकर्षण आणि प्रतिआकर्षण, चुंबकीय शक्ती. आलेत उत्तर. पर्याय क्रमांक वाचेपर्यंतच उत्तर आलेले आहे त्याच्यामुळे याचा प्रश्न उत्तर लॉक करून पुढे चलूयात. पर्याय क्रमांक 2 प्रतिकर्षण. नाही श्रद्धा मॅडम, उत्तर दिलेलं आहे तुम्हाला ऑलरेडी. बघा, जर अर्धसूत्री विभाजनाने तयार झालेल्या नवीन 4 पेशीतील गुणसूत्रांची संख्या प्रत्येकी 3 असेल तर मूळ पेशीतील गुणसूत्राची संख्या डॅश असते. पर्याय क्रमांक 1 12, 3, 6, 46. अर्धसूत्री. 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 हॅलो, नमस्कार. सांगा. पर्याय क्रमांक 3 6. 27 डिग्री सेल्सिअस हे तापमान केवळ मापन श्रेणीनुसार किती असेल? आता बघा जमतंय का? बरोबर सांगतो हे पठाण सर. आता बघा जमतंय का? काय आहे पर्याय क्रमांक 3? अनेक मूलद्रव्यांच्या सापेक्ष अणुवस्तुमानांना अणुवस्तुमान पूर्णांकामध्ये नसतात कारण सापेक्ष वस्तुमान. ते निश्चितपणे काढता येईल. हा प्रश्न स्किप करू, ह्याच्यात थोडी जास्तच मिस्टेक झाली. हा घेऊया पुढचा. इशेचिरिया कोलाय हा जीवाणू मानवी आतड्यामध्ये डॅश निर्मिती करते. जीवनसत्व ब आणि ड, जीवनसत्व ब आणि क, जीवनसत्व अ आणि क, जीवनसत्व ब आणि क. के सांग. जीवनसत्व बी आणि के. बरोबर येईल. सांगा, बाकीच्यांनी सांगा.
पर्याय क्रमांक 4 जीवनसत्व ब आणि के. बघ, खालीलपैकी कोणती ऊर्जा सूर्याच्या ऊर्जेपासून प्रत्यक्ष मिळवली जात नाही? भूऔष्णिक ऊर्जा, लाटांची ऊर्जा, लाकडातील ऊर्जा, जीवाश्म इंधन. सांगा. 143 हा प्रश्न चालू आहे. सांगा. कोणती मिळवली जात नाही ऊर्जा? बरोबर आहे पठाण सर. भूऔष्णिक ऊर्जा पर्याय क्रमांक 1. पाण्याचा शीतक म्हणून उपयोग केला जातो कारण त्याची घनता कमी, उच्च विशिष्ट उष्माधारकता, कमी विशिष्ट उष्माधारकता, उच्च घनता. सांगा काय असेल? पठाण सर चालेल उत्तर. रिअल में थोडं बघा. सांगा. पाण्याची शीतक म्हणून उपयोग केला जातो कारण त्याची उच्च विशिष्ट उष्माधारकता असते. पर्याय क्रमांक 2. रिओ द वसुंधरा परिषदेमध्ये डॅशवर भरभराटनी. सांग. बघा माहितीये का कोणाला? सांगा. जैवविविधता संवर्धन पर्याय क्रमांक 3. बघा, जर विद्युत वाहकाची लांबी आणि काटछेदाचे क्षेत्रफळ अर्धे केले तर त्याचा रोध पर्याय क्रमांक 1 अर्धा होईल, तेवढाच राहील, दुप्पट होईल, चारपट होईल. सांग. क्षेत्रफळ आहे बघा नीट. रोध काढायचा आपल्याला, रोध. बघा, तुक्के मारा. आपली निगेटिव्ह मार्काची परीक्षा नाहीये त्याच्यामुळे बघायचे, बसले तर बसले, म्हणजे आपल्या उत्तर लक्षात राहते. मारा तुक्के. पर्याय क्रमांक येते का कोणाचं उत्तर? 2. तेवढाच राहील, तेवढाच राहील. पुढचा 47. तर ही तर एक रिॲक्शन आहे.
खालील संतुलित करायचं समीकरण आपल्याला. बघा संतुलित समीकरण आपण शिकलो होतो. अनुक्रमे संतुलित करायचंय. बघा Fe2 आहे, O3 आहे, BH2 आहे, DFE आहे, DH2 आहे. संतुलित करायचंय. इकडं 2 आहेत इकडे 2 करायचे, इकडे 1 आहे इकडे हे करायचं. सांगा संतुलित कधी होतंय मग ते? बघा पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे याचं. 4 तुम्ही संतुलित करून बघा नंतर. ध्वनी प्रदूषण कायदा 2000 नुसार औद्योगिक परिसरातील महत्तम ध्वनी मर्यादा डॅश आहे. 75 डीबी. डीबी म्हणजे काय तुम्हाला सांगितलं होतं. डेसिबल काय आहे ते बघा. 65 डेसिबल, 55, 45. चुकलंय उत्तर. बघा अजून बघा. बरोबर रिअलमी. सांगू शकतायत कोणी? तुक्के मारा. झाले अजून 2च प्रश्न राहिलेत. सोपे आहेत पुढचे दोन्ही प्रश्न. सांगा एकदा. चल डन करूयात. रिअलमीचं उत्तर 75 डेसिबल. हा तर आपण प्रश्न घेतलेलाच आहे. याचं तर उत्तर तुम्हाला यायलाच हवं. एलपीजी मध्ये उग्रवास असणारा डॅश हा पदार्थ मिसळलेला असतो. इथेनॉल, इथेनेल, इथिल मरकॅप्टन. कीर्ती मॅडमचं उत्तर आले आणि इथिल ब्युटेन. आपण ह्याच्या पर्सेंटेज पाहिलं होतं सगळं एलपीजी. कीर्ती मॅडमनं उत्तर दिलेलं आहे. संतोष सर बरोबर आहे. चव्हाण सरचा पेपर 1 असून त्यांनी पूर्ण नियमित लेक्चर केलेले आहेत आणि अचूक उत्तर पण मॅक्झिमम देतात त्यांनी. पेपर 1 आहे त्यांचा. जास्त ज्ञान वाढण्यासाठी किंवा माहिती असण्यासाठी त्यांनी या लेक्चरचा बसतात. पर्याय क्रमांक 3 इथिल मरकॅप्टन. लास्ट प्रश्न आहे हा. बघा खालीलपैकी असत्य वाक्य कोणते? खालीलपैकी असत्य वाक्य कोणते? 1 kg वस्तुमान असणाऱ्या वस्तूचे वजन 9.8
न्यूटन आहे. संवेग ही सदिश राशी आहे. बल ही अदिश राशी आहे. कोणताही बाह्य बल नसताना संयोग कायम असतो. सांगा. लास्ट प्रश्न. बरोबर रिअलमी. चला, कोणी उत्तर सांगत नाहीये. रिअलमीने उत्तर सांगितलंय. बल ही अदिश राशी आहे, हे याचं उत्तर आहे. आणि आजचा पेपर आपला इथेच संपतोय. पण थांबूयात. एकदम मार्क सांगतायत का किती पडले ते? सांगा पाहू, किती पडले मार्क्स? लेफ्ट होऊया.